नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत 20वा जो हप्ता आहे तो भेटण्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती तारीख काय आहे आणि सोबतच मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना पाठीमागच्या वेळेस काही हप्ते भेटले नाही, आता ह्या वेळेस तो हप्ता भेटणार आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं आहे तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करून घेतल्यानंतर असं सर्च करा पीएम किसान 20 इन्स्टॉलमेंट डेट। तर तुम्हाला इथं तारीख बघायला भेटेल 2 ऑगस्ट 2025 रोजी हा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। आता हा हप्ता तुम्हाला भेटणार आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं हे मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। थोडा पण व्हिडिओ तुम्हाला स्किप करायचा नाहीये। आता इथं थोडं खाली यायचं आहे। इथं खाली आल्यानंतर इथे तुम्हाला बेनिफिशियरी लिस्ट असं एक दिसेल आणि थोडं खाली आल्यानंतर कोण युअर स्टेटस पीएम किसान असं दिसेल। आता मित्रांनो, तुम्हाला तुमचा हप्ता भेटणार आहे किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर तुमचा जो पीएम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथं टाकायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे, गेट ओटीपी बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं ओटीपी टाकायला एक ऑप्शन आहे, तो ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे। ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आहे ती ही प्रोसेस करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याला कोणतं अकाउंट लिंक आहे किंवा तुमचं स्टेटस येस मध्ये असेल, ओके मध्ये असेल, तुमच्या खात्यामध्ये हा जो हप्ता आहे तो क्रेडिट होणार आहे। आणि मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळाला नसेल किंवा माहित नसेल तर तुम्हाला कन्फर्म रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ वेबसाईट लोड होते। तुम्ही ही प्रोसेस तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या करू शकता, कुठे तुम्हाला जायची गरज नाही। इथे बघू शकता तुम्हाला एक मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकायला ऑप्शन येईल। इथं आधार नंबरवर सिलेक्ट करा, तुमचा जो आधार नंबर आहे तो टाका, कॅप्चा फिल करा। जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती इथं गेट ओटीपी वरती क्लिक केलं तर तुम्हाला त्याच्यावरती एक ओटीपी आलेला दिसेल। तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। इथे एक बॉक्स दिसेल, तिथं बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्याच्यानंतर सबमिट केल्यावरती तुम्हाला असा वरती जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला बघायला भेटेल। त्याच्यानंतर वापस जायचं आहे। वापस केल्यानंतर तुम्हाला सेम प्रोसेस करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जो तुमचा हप्ता आहे तो येणार आहे किंवा नाही हे तुम्हाला बघायला भेटेल। आणि जर मित्रांनो तुमची प्रोसेस जर पेंडिंग मध्ये असेल किंवा स्टेटस नो मध्ये असेल तर याच्यावरती काय पर्याय आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांना असे काही प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करा, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती। अशाच अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।